श्रावण महिन्याला सुरुवात होताच नाशिक जिल्हा आणि परिसरात निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुललेलं पाहायला मिळतं। महादेवाची नगरी त्र्यंबकेश्वरमध्ये मंत्रमुग्ध करणारं निसर्गाचं हे रूप प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडते। काळ्याभोर डोंगर रांगांवर निसर्गानं ओढलेली हिरवी शाल, पर्वत रांगांवर आपलं अस्तित्व दाखवणारं दाट धुकं आणि धुक्याच्या आडून नजरेला पडणारे पांढरे शुभ्र खळाळते धबधबे, हा सारा देखावा बघता जणू सृष्टी ब्रह्मगिरी पर्वत आणि त्र्यंबक नगरीवर दुग्धाभिषेक करते की काय असा भास झाल्याशिवाय राहत आणि याच विलोभनीय सृष्टी सौंदर्याची माहिती देत आहेत माझे सहकारी मुकुल कुलकर्णी। निसर्गाचं सौंदर्य हे निसर्गाच्या जवळ गेल्याशिवाय अनुभवता येत नाही, कळत नाही। आपण आज अशाच एका निसर्गाच्या जवळ आलेलो आहोत। त्र्यंबकेश्वर नगरी ही पूर्णतः पर्वतांनी वेढलेली नगरी म्हणून ओळखली जाते। संपूर्णतः हिरवळ बघायला मिळते। श्रावण महिन्याला आजपासूनच सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय श्रावण महिन्याचं हे अतिशय विलोभनीय असं दृश्य आपण बघतोय। हा जो पर्वत आहे हा ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि या पर्वतावरून छोटे छोटे असे असंख्य झरे वाहत आहेत। जणू त्र्यंबक राजावर हा दुग्धाभिषेकच चालू आहे। वरच्या बाजूला बघितलं तर छानसं असं धुकं पसरलेलं आहे आणि त्याच्याच खालच्या बाजूनी दुग्धाभिषेक करणारे हे झरे आपल्याला वाहताना बघायला मिळत आहेत। हे छोटे छोटे धबधबे आपल्याला बघायला मिळत आहेत। संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये असंच निसर्ग सौंदर्य इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आत्मसात करायला मिळतं, अनुभवता येतं। खरं तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। एक महिना इथे लाखोच्या संख्येनं भाविक येतील। ज्या पद्धतीने त्र्यंबक राजाच्या दर्शनाची ओढ इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात असते, त्याच पद्धतीने हे निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी इथे पर्यटक येत असतात। हे निसर्ग सौंदर्यच पर्यटकांना इथे येण्यासाठी खुणावत असतं। हा ब्रह्मगिरी पर्वत, या पर्वतावर आत्ता आपण बघतोय मुंग्यांसारखे काही भाविक आपल्याला जाताना दिसत आहेत। वरती ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन ते दर्शन घेत आहेत। दरवर्षी इथे लाखोच्या संख्येनं भाविकांची गर्दी होते। ह्याच ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारण्याची एक परंपरा आहे। अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। दोन प्रकारच्या फेरी असतात, एक 20 मैलाची फेरी असते आणि एक 40 मैलाची फेरी असते। आपण हा इथला निसर्ग सौंदर्य बघितला। मागच्या बाजूला जर गेलं तर आणखीनच निसर्ग हा खुललेला बघायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।